मालोजी राजांचं लग्न हे फलटणचे जे जगपाळराव निंबाळकर, मालोजी राजांना पुत्र होत नव्हतं, म्हणजे पुत्रप्राप्ती होत नव्हती. 1593च्या दरम्यान दीपाबाईंना शहाजीराजे असे देखणे रुबाबदार होते. लखुजी राजेंनी आम्हाला त्यांची कन्या जिजाऊ देऊ केली की एकदा तुम्ही शब्द दिला आणि तुम्ही शब्दास मागे फिरता. इथून पुढे जायचं आहे माळशिरस, अकलूज आणि पुढं टेंभुर्णी. अशा म्हाळसाबाईंचा जो काय महल आहे की लखुजी राजे जाधव यांनी बांधलेला आहे. तुमच्या शेतामध्ये जे वारूळ आहे तर त्याखाली तुम्हाला, तर अशा पद्धतीने वेरूळगावला शहाजीराजे आणि जिजाबाई. तर मंडळी, सातारा ते सिंदखेड राजा प्रवासाचा पहिला एपिसोड कसा वाटला आणि यापुढचे एपिसोड पण इंटरेस्टिंग असणार आहेत. मंडळी, पहिल्या एपिसोडमध्ये आपण साताऱ्यातील मायनी गावातून बाईक प्रवास चालू केला होता की ज्यामध्ये छत्रपती शिवरायांचे कुळ हे महाराष्ट्रामध्ये कसे स्थापिले याचा इतिहास बघितला. या भागामध्ये आपण बाईक प्रवास आणि त्याच्यासोबत शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांचा विवाह किती खडतर प्रवासातून झाला ते बघणार आहोत. तर तयार रहा एका अद्भुत इतिहासासाठी सातारच्या दुर्गवेड्यासोबत. ठीक आहे म्हणजे आपण कुठे होतो तर लखुजीराव जाधवांकडे हे दोघं मालोजी आणि विठोजी हे काम करत होते. तर त्यांची एक प्रकारची कर्तबगारी आणि पराक्रम बघून लखुजी राजांनी त्यांचं एक प्रकारचं नाव पुढं केलं निजामशाहकडे की सैन्यात भरती करण्यासाठी. तर त्यांच्या म्हणण्यानुसार या दोघांना निजामशहानं सैन्यामध्ये भरती करून घेतलं. अशा पद्धतीने मंडळी भोसले घराण्याचं सुरुवातीला निजामशहासाठी काम चालू झालं मालोजी राजेंतर्फे. तर मंडळी पुढे पुढे मंडळी मालोजी राजांचं लग्न हे फलटणचे जे जगपाळराव निंबाळकर यांची जी चुलत बहीण होती तर दीपाबाई, त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि तर विठोजी राजे यांना त्यावेळेला पुत्रप्राप्ती झालेली होती, पण मालोजी राजांना पुत्र होत नव्हतं, म्हणजे पुत्रप्राप्ती होत नव्हती. म्हणून त्यांनी जो अहमदनगरचा पीर होता शहा शरीफ, तर त्याला एक प्रकारचा नवस केला आणि 6 महिने एक वारावेळी पूर्ण जे काय तिथे फकीर असायचं ते त्यांना खैरात दिली. तर हे 6 महिने चाललं त्यांचं. नंतर मंडळी 1593च्या दरम्यान दीपाबाईंना म्हणजे मालोजी राजांना पहिला पुत्र झाला. तर आपल्याला पुत्र या पीराच्या नवसाने झाला म्हणून त्यांनी आपल्या पुत्राचे नाव शहाजी असे ठेवले. नंतर एक पुत्र झाला तर त्यांचे नाव शरीफजी असे ठेवले. तर मंडळी शहाजीराजे असे देखणे रुबाबदार होते. तर त्यावेळेला 1598च्या दरम्यान राजमाता जिजाऊ यांचा पण जन्म झाला. तर एकेवेळी रंगपंचमीचा सण होता मंडळी. तर त्यावेळेला लखुजी जाधवांनी मालोजी राजे आणि विठोजी राजांना आमंत्रण दिलं आणि ते शहाजीराजेंसोबत लखुजी जाधवांकडे आले. आणि त्यावेळेला शहाजीराजे एक 5 वर्षाचे होते. तर मंडळी त्यावेळेला जिजाबाई आणि शहाजीराजे यांचं एकमेकांसोबत खेळणं असेल
तर ते बघून तर लखोजी राजे जाधव बोलले की जोडा काय मस्त दिसतोय. हे भर सभेत त्यांच्या म्हणजे भर कार्यक्रमात बोलले आणि मालोजी राजे यांनी ते जे शब्द आहेत ते घेऊनच ते त्या कार्यक्रमात बोलले की लखोजी राजेंनी आम्हाला त्यांची कन्या जिजाऊ देऊ केली, म्हणजे लग्न करण्याचं ठरवलं. तर हे करत असताना कार्यक्रम झाला, पण लखोजी जाधवांना समजलं की आपण काहीतरी चुकीचं बोलून गेलो. तर मंडळी लखोजी जाधवांची की ज्या पत्नी होत्या म्हाळसाबाई, तर त्यावेळेला त्या बोलल्या की आपले एवढे बाकीचे जे देशमुख असतील, बाकीचे सरदार असतील, निंबाळकर असतील, तर तुम्ही त्यांच्या घरामध्ये मुलगी न देता तुम्ही असे वचन कसं दिले की तुमच्याकडे जो शिलेदार काम करतोय की मालोजी राजे, तर तुमच्या बरोबरच्या सरदाराला सोडून तुम्ही अशा सरदाराच्या मुलाला मुलगी देण्याचे वचन कसं काय दिले. तर मंडळी त्यावेळेला लखोजी राजे जाधव तातडीने गेले ज्या ठिकाणी मालोजी राजे भोसले जे राहायला होते त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी गेले असता त्यांनी मालोजी राजेंना बोलले की माझ्याकडून थोडी चूक झाली की मी एक प्रकारचा काही विचार न करता बोलून गेलो. तर मालोजी राजे बोलले की एकदा तुम्ही शब्द दिला आणि तुम्ही शब्दास मागे फिरता की आमच्या मुलामध्ये काय कमी आहे, म्हणजे शहाजीराजांमध्ये. तर ते बोलले की तुम्ही आमच्या बरोबरीचे नाही, आम्ही मनसबदार आहोत, तुम्ही एक शिलेदार आहात आमच्याकडे. तर मालोजी राजांना हा अपमान वाटला आणि ते त्यांची नोकरी सोडून पुन्हा वेरूळ गावी गेले शेती करण्यासाठी. तर मंडळी आपण पोचलेलो आहे सध्या म्हसवडमध्ये, की जे 33 किलोमीटर आहे मायनीपासून. तर तेवढं डिस्टन्स आपण पार केलेलं आहे. आता आपल्याला इथून पुढे जायचं आहे माळशिरस, अकलूज आणि पुढं टेंभुर्णी अशा मार्गे आपल्याला जायचं आहे. इथून बघू शकता म्हसवड गाव. आता हळूहळू आपल्याला उन्हाचा तडाखा जाणवत आहे. तुम्ही बघू शकता पुढे एक बोर्ड दिसतोय आपल्याला की जो पंढरपूर 57 किलोमीटर आणि टेंभुर्णी 68 किलोमीटर. तर आपल्याला टेंभुर्णी मार्गे जायचं आहे, म्हणजे आपल्याला लेफ्ट मारायचं आहे इथून. सरळ आहे ते पंढरपूर आहे 57 किलोमीटर. विठुरायाचं गाव. रस्ता कुठून फुटला आहे, लेफ्ट तर दाखवत होता, तर रस्ता फुटलेला असेल समोर, आपल्याला तिथून लेफ्ट मारायचं. इथं मोठा फलक आहे पुढं. ला 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 ला. तर पुढं पंढरपूर असेल, कुर्डुवाडी असेल, पुन्हा मंगळवेढा, मोहोळ, सोलापूर समोर. आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि इथून लेफ्ट मारला की पुढं अकलूज, माळशिरस, टेंभुर्णी हा मार्ग आहे, लातूर मार्ग. तर आपल्याला इथून आता सनकत जायचं आहे. पेट्रोल टाकू आपण पुढे, पेट्रोल पंप भेटला की.
तर इकडं आपल्याला माळरान बघायला भेटतंय आजूबाजूला, की मी जसं बोललो दुष्काळी भाग पण आपल्या खटाव तालुक्यामध्ये आहे, तर तो वाला आपल्याला बघायला मिळतो. आता आपण इथं पेट्रोल टाकू आणि समोर जाताना मी तुम्हाला सांगतो बाकीच. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. जवळजवळ आपल्याला 400 किलोमीटर जायचं आहे. त्या हिशोबानं आपल्याला पेट्रोल टाकायला लागेल. $1017 कर. ऑनलाईन आहे ना. तर माळशिरस इथून आपल्याला 25 किलोमीटर दाखवत आहे. रस्ता एक नंबर आहे, वन वे पण कडक आहे. बघू आता कितीपर्यंत कडक आहे. तर आपल्याला अशाच रस्त्याची अपेक्षा आहे. मस्तपैकी सूर्य असा तळपला आहे, सुट्टी नाही देत कोणाला. की आपण त्या पुन्हा एकदा इतिहासामध्ये जाऊ. ज्या वेळेला ते आपल्या गावी होते मालोजी राजे, तर त्यांना एक दृष्टांत झाला की जगदंबा म्हणजे आई तुळजाभवानीनं त्यांना सांगितलं की स्वप्नात येऊन सांगितलं की तुमच्या शेतामध्ये जे वारूळ आहे तर त्याखाली तुम्हाला द्रव्याने भरलेले 7 हंडे सापडतील. तर त्यातील जे काही सोनं नाणं आहे, जे हिरे मोती आहेत, तर त्यांच्यातून तुम्ही हत्ती घोडे खरेदी करा आणि जिजाऊ माता म्हणजे जिजाऊ तुमची सून होईल आणि तिच्याच पोटी एक महापुरुष जन्माला येईल. तर अशा प्रकारे जगदंबा मालोजी राजांना बोलते, अशा प्रकारचा दृष्टांत देते. तर त्याप्रमाणे मालोजी राजे आणि विठोजी राजे आपल्या शेतामधील वारूळ खणतात आणि त्यामध्ये त्यांना हंडे सापडतात. तर त्यातून ते हत्ती घोडे आणि जे काही स्वार आहेत म्हणजे सैनिक, ते सर्व आपल्यासोबत घेतात. आसपासची मंदिरे आहेत त्याचा जीर्णोद्धार करतात, तलाव बांधतात. तर अशा प्रकारचं समाजकार्य करतात. नंतर आणि त्यांनी लक्षात ठेवलेलं होतं, तर ते नंतर आणि लखोजी राजांकडे जातात आणि त्यांना बोलतात की आम्हाला तुमची मुलगी पाहिजे, म्हणजे जिजाऊ सून म्हणून पाहिजे. त्यावेळेला पण लखोजी राजे हा बोलत नाहीत. तर असं सांगितलं जातं की मालोजी राजांनी एक युक्ती लढवली. तर मालोजी राजेसुद्धा निजामशाहीकडे सैनिक म्हणून होते. तर त्यांनी आणि त्यांचा पण निजामशहाचा पण त्यांच्यावर असा विश्वास होता, एवढे कर्तबगार ते दोघे होते. तर त्यांनी काय केलं, तर त्या दोघांनी त्या ठिकाणी 2 डुकरे मारून मशिदीमध्ये टाकली. का टाकली, तर निजामशहाला कळावं की लखोजी राजे आम्हाला जिजाऊ सून म्हणून देण्यास नकार देतोय. तर निजामशहाच्या बोलण्यावरून लखोजी राजे म्हणजे तयार होतील अशा पद्धतीने आणि निजामशहाला हे करायला, कारण जे मराठा सरदार होते तर ते त्यावेळेला निजामशहाचे मुख्य म्हणजे घटक होते. त्यांच्याशिवाय निजामशहा असा पूर्ण ताकदीचा नव्हता. तर त्यावेळेला निजामशहाला राग आला असणारच आहे मंडळी. पण त्याने पुढचा विचार केला, जर मी आता मालोजी राजांना याबद्दल काही शिक्षा केली
किंवा तर आपली जी मराठा ताकद आहे तर ती कमी होईल, की आपल्या बाजूची एक भक्कमपणा कमी होईल. तर त्यावेळेस त्यांनी मालोजी राजांना विचारलं असता मालोजी राजे बोलतात, लखुजी राजे जाधव आम्हाला त्यांची मुलगी सून म्हणून द्यायला तयार नाहीत, का तर आम्ही त्यांच्या बरोबरीचे नाही. तर त्यावेळेला निजामशाह अर्ज पाठवतो लखुजी राजांना आणि लग्नासाठी तयार व्हा असं बोलतो. पण लखुजी राजे जाधव त्यांना उलटपत्र लिहितात की आमच्या बरोबरच्या नात्यामध्येच आम्ही मुलगी देऊ. त्यावर निजामशहाला राग येतो. त्यावेळेला तो मालोजी राजांना आणि विठोजी राजांना तर 12,000 मनसबदारी देतो आणि त्यांच्या आप्तास म्हणजे त्यांचे जवळचे आहेत त्यांना पण मनसबदारी देतो. आणि पुन्हा एकदा नाईलाजास्तव लखुजी राजांना लग्नासाठी शहाजीराजे आणि जिजाबाईंच्या लग्नासाठी तयार व्हावं लागतं मंडळी. तर अशा पद्धतीने वेरूळगावला शहाजीराजे आणि जिजाबाईंचा विवाह झाला आणि त्या विवाहाला निजामशाहसुद्धा हजर होता असं सांगितलं जातं मंडळी.